नामदार हसन साहब मुश्रीफ साहेबांचा मुश्रीफ साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। नागेशचा आज तुम्ही फॉर्म भरलेला आहे प्रभाग 11 मधून परीट अण्णा आणि सौभाग्यवती तुमच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहे, कशा प्रकारे पाहता? गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलनं करून या गडिंग्लज शहराला आणि तालुक्याला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे। आज जर बघायला गेलं तर नुसतं आंदोलन करून प्रश्न मिटवलेले आहेत। म्हणून याच्यानंतर जी निवडणूक लागली आता या निवडणुकीला जर मुश्रीफ साहेबांच्या सोबत गेलो तर एखादे चांगले निधी लावून आज गडिंग्लज शहरातील माझ्या वार्डातील सगळे रस्ते गटरी ह्या स्वच्छ करता येतील। आज ज्यावेळेला आम्ही फिरत होतो त्यावेळेला आमच्या नजरेसमोर आले की आमचा हद्दवाढीचा भाग असल्याकारणानं गेल्या हद्दवाढीच्या निवडणुकीमध्ये जे निवडून आले ते तिकडेच गेले, पण त्याचा विकास काही त्यांच्या हातनं झाला नाही। आणि हे करण्यासाठी आज राष्ट्रवादी सोबत आम्ही जातोय। माझ्यासोबत उदय परीट आहेत, माझ्या सौभाग्यवती स्वाती चौगुले आहेत। तर 11 नंबरमधल्या वार्डामधला मग ते उद्यान असेल किंवा गटरीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, मी बऱ्याच प्रभागामध्ये फिरत असताना त्या समस्या उद्भवल्या आणि त्या 100% पूर्ण करायच्या असतील तर ते मुश्रीफ साहेबांसोबत पर्याय नाही, म्हणून आज मी त्यांच्यासोबत आहे। 11 नंबर प्रभागामधील जे रस्त्याचा प्रश्न असेल, गटरीचा प्रश्न असेल, आतापर्यंत गेल्या ह्या वर्षभरामध्ये आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण करून दाखवलेले आहेत। आणि आज 11 नंबर प्रभागामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वच मतदारांना माहिती आहे की नागेश चौगुलेंनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जी भूमिका घेऊन जे रस्ता असेल किंवा स्पीड ब्रेकर असतील किंवा खड्डे असतील किंवा असणारा कचरा कोंडाळा असेल ते सगळं काढण्याचा प्रयत्न आम्ही करून दाखवलेला आहे। आता आपल्याला अजून काही जास्त करण्याचं आहे, यासाठी आम्ही मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली माझी मिसेस स्वाती चौगुले यांना सर्वांनी निवडून द्यावं म्हणून मी सर्वांना अपेक्षा करतो। ग्रुपचे पण काही युवक आहेत, तसेच देवगोंडा वसाहतीतील महेश देवगोंडा व त्यांच्या मित्रपरिवाराने देखील तुम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्याच्याकडे कशा प्रकारे पाहताय? खरं तर ह्या युवकांच्या साथीवरच आज आम्ही दोघं पुढे जातोय आणि याच युवकांनी ताकद दिल्यामुळं आज आम्ही विजयाच्या दिशेने चाललेलो आहे। उदयदा, एक नवीन प्रभाग नवीन जबाबदारी, काय वाटतं तुम्हाला प्रभाग 11 बाबत? मी फक्त प्रभाग क्रमांक 11 मध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून विकासाची गंगा तिथं उदयदा, आतापर्यंत आपण केलेल्या समाजकार्याबद्दल काय सांगाल? समाजकार्य जवळजवळ आता मी सांगण्यापेक्षा काय मतदारांना जरी विचारला तरी सांगतील सगळे, अहोरात्र मी काम केलेलं आहे, अहोरात्र एवढं सांग। आपल्या माध्यमातून किती जणांना पेन्शन योजना म्हणा, श्रावण बाळ म्हणा, अशा या सर्व आपल्या ह्याच्या योजना सरकारी ज्या आहे ती मी सगळ्या मतदारांपर्यंत मी पोचवलेले आहे। आणि प्रामाणिकपणानं कुठल्याही पैशाची वगैरे काही अपेक्षा न करता, कुणाकडे पैसे न घेता मी सगळ्या योजना मी राबवलेल्या आहे। प्रणव धुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेशदादा चौगुले यांच्या पत्नी स्वाती चौगुले यांनी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदय परीट असतील यांनी सुद्धा आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून मोठंसं योगदान गडिंग्लजच्या विकासात त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता प्रभाग 11 मध्ये स्वाती चौगुले असतील, उदयदादा परीट असतील यांनी आता प्रचाराच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले तसेच ते नागरिकांना सामोरे जात आहेत, मतदारांना आव्हान करत आहेत। आता या दोघांना मतदार कसा कौल देतात, कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागेश चौगुले यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून गडिंग्लजमध्ये एक वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे। नागेश चौगुले यांनी आंदोलन करत असताना प्रशासनाला अगदी धारेवर धरलेलं आहे। नागेश चौगुले यांचं आंदोलन म्हटल्यावर पोलिसांना तिथं मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो। नागेश चौगुले कधी खड्ड्यात बसून आंघोळ करतात, तर कधी होल्डिंग्सवर चढतात, तर कधी शंभरगाडमधील प्रशासनाला धारेवर धरतात। नागेश चौगुले यांचं आंदोलन म्हटलं की खळखळाके ठरलेलंच आहे आणि हे आता आक्रमक नेतृत्व पालिकेत आपल्या पत्नीच्या माध्यमातून पोहोचणार का हे पण महत्त्वाचं ठरणार आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी।